देवेंद्र फडणवीस यांच्या बहिणीसोबत TV9 मराठीने संवाद साधलेला आहे। देवेंद्र फडणवीस हे लहानपणापासूनच जिद्दी स्वभावाचे आहेत असं मंजुषा दीक्षित यांनी म्हटलेलं आहे। एखादी गोष्ट मनात पकडली तर ती पूर्णत्वास नेणारच असंही त्यांनी विश्वास व्यक्त केला। मी पुन्हा येईन ही जिद्द त्याच स्वभावाचा भाग होता असंही त्यांनी म्हटलंय। ताई, काय सांगाल, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री म्हणून आता तिसऱ्यांदा शपथ घेणार। लहानपणापासून तुम्ही त्यांना अंगा खांद्यावर खेळवलं, तुमच्यापेक्षा ते लहान आहे। कसा त्यांचा स्वभाव होता एकंदर आणि कशा प्रकारे ते राहायचे? त्याचा स्वभाव लहानपणापासून खेळकरच होता। कधी चिडला नाही, कधी रडला नाही आणि खूप असा जिद्दी होता। एखादी गोष्ट त्याला हवी असली की तो मागे लागायचा। मला हे हवं आहे, आपण म्हणायचं नको, नाही नाही मला हे हवं आहे। म्हणजे तो पिच्छा नव्हता सोडत। शेवटी आपण म्हणायचो त्याला, जा रे बाबा, काय हवं ते कर, मला हे करायचं आहे, मी करू। म्हणजे एखादी गोष्ट त्यांनी मनात धरली ना तर ती पूर्णत्वास नेणं हा त्याचा लहानपणापासूनच असतो। म्हणजे 2019 मध्ये त्यांनी म्हटलं होतं की मी पुन्हा येईल, असंच लहानपणापासून? एक्झॅक्टली, मनात असलं ते मेहनत करू ना, म्हणजे बाय हुक बाय क्रूक नाही म्हणत मी, मेहनत करून स्वतःला स्थापन करून स्वतःला सिद्ध करून ती गोष्ट तो करणार, हे तर नक्कीच। देवेंद्रजींबद्दल बोलायचं जर झालं तर एक राजकारणी म्हणून किंवा त्यांच्यावर जे मध्यंतरीच्या काळामध्ये आरोप प्रत्यारोप सुद्धा झाले, त्यावेळेसचे फडणवीस आणि जनरली त्यांचा जो स्वभाव आहे त्यात काय नेमकं? एक खूप मनातनं विश्वास आहे की त्याच्या हातांनी काही वाईट घडणार नाही। राजकारणी असणं वेगळं, पण वाईट नाही घडणार। त्याच्यामुळे पश्चात्ताप नाही होत त्यांनी काही घटना घडल्या, लोकांनी टीका केल्याच्या। कॅमेरामन सचिन सयामसह सुनील ढगे, TV9 मराठी, नागपूर।